प्रेमी सुनीताबाई प्रेमी बंधू भगिनींनो, आजच्या माझ्या भाषणाचं स्वरूप साधारणपणे मला उमजलेल्या सुनीताबाई असं आपण घेऊ शकता. सुनीताबाईंचं आहे मनोहर तरी हे पुस्तक आपण सगळ्यांनी एकदा किंवा वारंवार वाचलेलं आहे. त्यातून त्यांचं एक रूप आपल्याला दिसलेलंच आहे. असं असतानाही सुनीताबाईंच्या निधनानंतर म्हणजे 2009 सालच्या अखेरीला राजहंस प्रकाशनाने मला असं विचारलं की तुम्ही सुनीताबाईंवर पुस्तक लिहाल का. मी सहज असं म्हटलं, पुन्हा झालंय ना आता एकदा त्यांनी लिहिलेलं. त्यावेळी बोलण्यात असं निघालं की कदाचित संकोचापोटी त्यांनी आपण केलेल्या अनेक कामांचा उल्लेख केला नसेल तर ती तशी राहू नयेत, ती नोंदली जावीत अशी महाराष्ट्राची अपेक्षा आहे आणि म्हणून तुम्ही हे पुस्तक लिहावं अशी कल्पना त्यावेळी आली. पहिल्या क्षणी माझ्या मनात दोन विचार आले की ह्या पुस्तकाचं मुखपृष्ठ फक्त ब्लॅक अँड व्हाईट असावं, मला ते सप्तरंगी नको आहे असं वाटलं. दुसरं एक असं वाटलं की शीर्षकात मी फक्त सुनीताबाई एवढाच शब्द लिहिणार आहे. मला त्यांना कुठलंही विशेषण लावायचं नाही आहे, थोर महान लोकोत्तर असं मला काहीही म्हणायचं नाही आहे, कारण मला त्यांना समजून घ्यायचं आहे, मला त्यांचा अभ्यास करायचा आहे आणि ही एक संधी मला या निमित्ताने मिळालेली आहे. तिचं मी त्यातल्या त्यात कसं भलं करीन हा विचार मी केला आणि सुनीताबाईंच्या पहिल्या स्मृतिदिनाला सुनीताबाई हे माझं पुस्तक प्रसिद्ध झालं. मला अपेक्षा होती त्यापेक्षा फार जास्त प्रमाणात ते वाचलं गेलं आणि मग सारखं जाणवत राहिलं की आज म्हणजे आजही महाराष्ट्राला पुलंमध्ये जितका रस आहे तितकाच किंवा काही वेळा कणभर जास्त सुनीताबाईंमध्ये आहे. एक दोन बचावाचे मुद्दे आधीच सांगून टाकते की हे पुस्तक लिहिलं त्याला 15 वर्ष होऊन गेली आहेत. त्यामुळे कदाचित एखादा संदर्भ, नाव, सण माझ्या तोंडून चुकीचं पडलं तर आपण कृपया मला समजून घ्यावं. दुसरं एक मला जरूर सांगायचं आहे की मी कोणत्याही अर्थाने देशपांडे किंवा ठाकूर कुटुंबाच्या नित्य भेटीतली, स्नेहातली, जवळीकीची अशी व्यक्ती नाही. म्हणजे भाई काका मला असं म्हणाले, माई आत्यांनी मला सांगितलं असं माझ्या बाबतीत काहीही झालेलं नाही. माझ्या लहानपणी म्हणजे 1954 ते 70 मी पार्ल्यात होते आणि साधारण 54 ते 65-66 हा काळ पार्ल्यामधला पुलांनी गाजवून सोडलेला होता. म्हणजे हरी अनंत, हरिकथा अनंत म्हणावं तसं पुलंचं असणं, बोलणं, वावरणं, त्यांचे ते बहुरूपी खेळ ह्यांनी पार्लं अक्षरशः दणाणून सोडलेलं होतं आणि अनेक लोक प्रभावित झाले. तशी मी एक व्यक्ती होते. आजही पुलंचा माझ्या मनावरचा प्रभाव हा काही ओसरलेला नाही आहे. पण ह्या व्यतिरिक्त व्यक्तिगत जवळीकीचा कोणताही मुद्दा नाही. राजहंस प्रकाशनाच्याच एका प्रकल्पाच्या निमित्ताने 2-2.5 वर्ष मी पुलंचा साहित्याचा खूप अभ्यास केला आणि त्याला लागणारी साधनसामग्री अनेकदा सुनीताबाई पुरवत गेल्या. यामुळे माझा त्यांचा संपर्क आलेला आहे, त्या व्यतिरिक्त नाही. पुलंची एक पुतणी, तिचं नाव मंगला, ती शाळेत आमच्या वर्गात होती आणि आपल्याला कदाचित लक्षात नसेल आलं पण देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या सुमारास जन्मलेल्या निम्म्या मुली मंगला आणि निम्म्या भारतीय असायच्या. तशा त्या मंगला होत्या, मीही होते आणि मी त्यांना अनेकदा भाई काका आले का, गेले का, कुठे आहेत वगैरे असं कुतूहलाने विचारत असायची. या पलीकडे काही धागा नाही. सुनीताबाईंविषयी पुस्तक लिहायचं आहे, मनोहराला ओलांडून जायचं आहे, ही मला खूप जोखीम वाटली होती. आजही वाटते. अजूनही मला कधीतरी वाटतं की सुनीताबाई जर समोर आल्या आणि म्हणाल्या हे काय केलंस तू, तर आपण काय उत्तर देऊ त्यांना हे मला सांगता येत नाही. पण माझ्या बाजूने मी चांगला प्रयत्न केला एवढंच मी इथे म्हणू शकते. अगदी सुरुवातीला एक 5-7 मिनिटात त्यांचे वास्तविक जीवनाची माहिती मी सांगते. म्हणजे मग त्या आधाराने पुढे त्या बाईंनी काय कार्य केलं आणि त्याचा परस्पर संबंध असं थोडं सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. मला यांनी अचूक वेळ दिलेला नाही आहे पण मी अर्धा तासात संपवीन हेही मी सुरुवातीलाच सांगते. तर सुनीताबाई देशपांडे, सुनीता ठाकूर, 3 जुलै 1925 ते 7 नोव्हेंबर 2009 एवढा त्यांना काळ मिळालेला आहे. पूर्ण 83 वर्षाचं जीवन आहे. या 83 वर्षातली
पहिली 16 वर्ष त्यांची रत्नागिरीत गेलेली आहेत. नंतरची 4 वर्ष मुंबईला चळवळीमध्ये, स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये त्यांनी ॲक्टिव्ह कसा भाग घेतला ते आहे मनोहरमध्ये आहे. ती 4 वर्ष गेली आहेत. पुलंच्या बरोबर 54 वर्षाचं त्यांचं सहजीवन आहे आणि पुलंच्या पश्चात 9 वर्ष त्या एकट्या जगलेल्या आहेत. असा सर्व मिळून 83 वर्षांचा काळ या बाईचा गेलेला आहे. या सर्व 83 वर्षामध्ये एक गोष्ट त्यांनी कधीही केली नाही की त्यांनी कधीही कुठलीही लाचारी केली नाही किंवा कोणताही दुबळेपणा त्यांनी कुठल्याही पातळीवर दाखवला नाही. म्हणजे पुलंच्या निधनानंतर सुद्धा अनेक लोक त्यांना वारंवार भेटत होते, पण सुनीताबाई अत्यंत आवरून सावरून स्वतःला अशा राहत होत्या आणि लोकांच्या समोर आपला बाण फुटला आहे असं दृश्य त्यांनी कधीही दिसू दिलं नाही. त्यांना कणव किंवा सहानुभूती या भावनांचा खूप तिटकारा असावा असा माझा समज आहे. एकूणात ह्या बाई काय होत्या तर एकतर बुद्धिमान होत्या, अत्यंत करारी होत्या, एकीकडे खूप काव्यप्रेम आणि एकीकडे खूप करारीपणा अशी ती सांगड थोडी आहे. त्यांच्या सर्व जाणीवा अतिशय तीक्ष्ण होत्या. संवेदनशीलतेच्याही पलीकडची तीक्ष्णता त्यांच्या सर्व जाणीवांमध्ये होती. त्यांची न्यायबुद्धी फार प्रखर होती. आपल्यामुळे कोणावर अन्याय होऊ नये किंवा कोणी कोणावर अन्याय केला तर आपण गप्प बसू नये, त्याची नोंद घ्यावी असा एक आग्रह त्यांनी धरलेला आहे. आणि मूल्यविवेक हा त्यांचा आयुष्यभर टिकला, अगदी अखेरच्या क्षणापर्यंत सुद्धा तो टिकलेला आहे. ह्याचे उदाहरणं प्रसंग पुस्तकामध्ये वेळोवेळी लिहिलेले आहे. ह्या सर्व मूल्यांमध्ये मला नेहमीच असं वाटतं की एकेका पिढीचा एक इथॉस असतो. इथॉसला मराठी शब्द कदाचित धारणा हा होऊ शकेल. त्या पिढीच्या काही धारणा असतात. तसा ह्या संपूर्ण पिढीवरती एकीकडे गांधी विचाराचा तीव्र प्रभाव आणि दुसरीकडे त्याचा चाललेला घास बघून येणारी अस्वस्थता. तर ह्या भावना सुनीताबाईंमध्ये दीर्घकाळ होत्या. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्न करून असेल, मोठ्या लेखकाची पत्नी म्हणून असेल, सांस्कृतिक सामाजिक जीवनातली फर्स्ट लेडी अशासारख्या पदावर असेल, पण त्यांनी नेहमीच स्वतःच्या अटींवर जगणं पसंत केलं. दुसऱ्या कोणाच्या अटींशी तडजोड करून आपण जगावं असा विचार त्यांनी कधीही केलेला नाही. मला थोडं कुतूहल वाटतं की त्यांनी सौ सुनीता देशपांडे असं कधी लिहिलं होतं का? मी वाचते तेव्हापासून कधीही सौ त्यांच्या नावामागे लिहिलेलं नाही. ही गोष्ट माझ्या आईच्या मावशीच्या पिढीत जरा दुर्मिळच होती असं वाटतं. आता हे जे 54 वर्षाचं सहजीवन आहे, ज्याची उलट तपासणी त्यांनी बरोबर लग्नाच्या वाढदिवसालाच 1990मध्ये आहे मनोहर या पुस्तकातून केली वगैरे, हे सहजीवन 2 अतिशय विसंगत माणसांचं आहे. म्हणजे मला सतत विचाराला चालना देणारा किंवा अजून कळावं असं वाटणारा मुद्दा तो होता की किती वेगवेगळी टोकाची माणसं आहेत ही, आणि ती एकत्र जगतायत, राहत आहेत, एवढा दीर्घकाळ राहत आहेत. त्यांच्यामध्ये बहुतेक जोडप्यांमध्ये जो बफर असतो अपत्य, तो नाही आहे कोणत्या तरी कारणाने. आणि मग हे कसं सहजीवन, तर ते किती वेगळे आहेत. तर अतिशय प्राथमिक गोष्ट म्हणजे पु ल सारस्वत आहेत आणि ह्या कुडाळ देशकार आहेत वगैरे, पण त्याला काही महत्त्व नाही, तो किरकोळ मुद्दा आहे. तपशील जर आपण पाहिलं तर असं दिसतं की पु ल एका मध्यम किंवा कनिष्ठ आर्थिक कुटुंबातला मोठा मुलगा आहे आणि फार लहान वयात वडील गेल्याने त्यांच्यावरती कुटुंबाची जबाबदारी पडलेली आहे, ती त्यांनी कशी निभावली ते आपल्याला माहीत आहे. दुसरं काय आहे की पु ल हे स्वभावतः गमती आहेत. कुठल्याही प्रसंगातली गंमत बघावी, आनंद घ्यावा, ज्या अप्रिय गोष्टी आहेत त्या सोडून द्याव्या. पुलंच्या लेखनातल्या गोडव्यावर जेव्हा टीका झाली तेव्हा पुलंनी असं म्हटलेलं आहे की एखादी गोष्ट मला आवडली नाही हे 10 वेळा कशाला सांगायचं, पण आवडली की मला राहवत नाही आणि मी सगळ्यांना सांगत सुटतो वगैरे. त्या एका कल्पनेत त्यांच्या पुष्कळ लेखनाचा विवेक आपल्याला कळतो. जे त्यांना आवडत आहे ते अतिशय सर्वांना प्रेमाने सांगतायत.
आणि जे आवडत नाही त्याविषयी गप्प बसतायत. तर अशा प्रकारचे हे पु ल आहेत, जे रूढी परंपरा हट्टाने पाळत नाहीत, पण लोकांना हव्या असल्या तर पाळायला त्यांची हरकत नाही, असं एकूण दिसतं. आणि हे लग्नापासून आहे. सुनीताबाईंना लग्न नको होतं, कशाला लग्न करायचं अशी त्यांची कल्पना होती. आणि पुन्हा त्याविषयी आग्रही होते की नाही, तो एक टिळा लागलेला असलेला बरा असेल आपल्याला. लग्नानंतर किंवा परदेशी जाताना सुनीताबाईंच्या आईला असं वाटत असे की ह्या जोडप्यांनी सत्यनारायण करावा सुखरूप प्रवासासाठी वगैरे. त्याला सुनीताबाई बसत नसत, पु ल एकटे बसत. का की त्या बाईला बरं वाटेल, एक अर्धा एक तास पूजा करून माझं फार मोठं काय जाणार आहे, पण त्यांना बरं वाटेल. थोडक्यात राखावी बहुतांची अंतरे हा बहुधा पुलंचा निवडीचा भाग असावा. आणि सुनीताबाईंनी दुसऱ्यांच्या अंतरांची फारशी फिकीर केली नाही. मला हे वाटतंय, हे मी करणार आहे आणि त्याचे जे परिणाम होतील ते भोगायला मी तयार आहे, अशासारखी त्यांची भूमिका दिसते. सुनीताबाईंना रस कशा कशात आहे, आवड कशा कशाची आहे, तर एक कवितांची आहेच. त्यांनी त्यांचं पुस्तक आवडलेल्या कवितांना अर्पण केलं आहे. आणि पु ल आणि त्या जेव्हा जेव्हा प्रवासाला जात असत तेव्हा आत्तासारखं मोबाईलवर काहीतरी वाजवायची संधी नसल्याने ते कविता म्हणत असत. आणि एक जण विसरला की दुसरा सांगतो आहे. अशा प्रकारे त्यांचा प्रवासाबरोबर काव्य प्रवासही वारंवार झालेला आहे. असं कवितेचं प्रेम. पण ह्या कविता बहुतेक सगळ्या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या आहेत किंवा बापट पाडगावकर करंदीकर ह्यांच्यापर्यंत ते थांबलेलं आहे. त्याच्यानंतर आरती प्रभूंचं त्यांनी खूप कौतुक केलेलं असलं तरी फार आधुनिक मराठी कविता त्यांना वाचली आहे त्यांनी किंवा त्यांच्या परिप्रेक्ष्यात आहे असं मला तरी दिसलेलं नाही. अभिनयाच्या बाबतीत त्यांना अभिनयाची आवड असलीच पाहिजे. त्या नृत्य करत होत्या. किंबहुना त्या ओरिएंट हायस्कूलमध्ये जेव्हा नोकरीला लागल्या तेव्हा त्या नृत्य शिक्षिका म्हणून लागलेल्या होत्या. जेव्हा त्या मुंबईला चळवळीत भाग घ्यायला गेल्या आणि त्यांनी 16व्या वर्षी घर सोडलं, म्हणजे किती, तर घरून आर्थिक मदत घेणंही सोडलं. हे त्या काळामध्ये फार दुर्मिळ आणि अवघड असणार आहे की मुलींनी स्वतःच्या जीवावर जगणं. आणि त्यासाठी मग चरितार्थाचं साधन म्हणून त्यांनी ओरिएंट हायस्कूलमध्ये जुळे नावाच्या एका गृहस्थांनी ती शाळा त्यावेळी काढली होती. तिथे सुनीताबाईंनी नृत्य शिक्षिका आणि इंग्रजीची शिक्षिका अशी नोकरी 35 रुपये महिना पगाराची घेतली वगैरे ते उल्लेख आहे. आणि तिथे पु ल देशपांडे मराठीचे शिक्षक म्हणून होते आणि तिथे त्यांची गाठ पडली आणि मग तो संवाद जुळला जो पुढे लग्नामध्ये परावर्तित झाला. सत्तेचे गुलाम ह्या शाळेच्या नाटकात त्या दोघांनी काम केलं होतं आणि मग पुढे मी कायमचा सत्तेचा गुलाम झालो असं पुलंनी म्हणून ठेवलेलं आहे. मुद्दा असा की अभिनय करताना नृत्य करताना पु ल त्यांना बघत होते किंवा पुलंना त्यांचं जे आवाहन झालं असेल प्रेयसी म्हणून त्यामध्ये हा भाग होता जो पुढे जीवनात फारसा वाढला नाही. म्हणजे लग्नाच्या वेदीवर त्याचं त्यांनी बलिदान केलं का काय झालं हा एक अभ्यासाचाच विषय आहे. सुनीताबाईंचं इंग्रजी खूप चांगलं आहे आणि त्यांनी उत्तमोत्तम इंग्रजी ग्रंथ प्रयत्नपूर्वक मिळवून वाचलेले आहेत. त्यांनी कार्लाईल वाचलाय, त्यांनी डिकन्स वाचलाय, जेन गुडांची चरित्र वाचली आहेत वगैरे सगळं त्यांनी लिहिलेलं आहे. काल ज्यांनी माधुरी पुरंदरे यांचा कार्यक्रम पाहिला आहे त्याच्यात त्या सर्व पत्रव्यवहारात किती वेळा पुस्तकांचे उल्लेख आहेत. म्हणजे माणसांचे कमी आहेत पण पुस्तकांचे जास्त आहेत, लेखकांचे जास्त आहेत. हे आपण सगळ्यांनी काल अनुभवलंच असणार आहे. त्याच्यामुळे वाचन आहे, अभिनयाची आवड आहे, गृहिणीपण हा त्यांचा एक अतिशय मोठा भाग आहे जीवनाचा आणि त्याच्याविषयी त्यांना खरं सांगायचं तर अभिमानच आहे की मी वेडवाकडं चालवून घेत नाही. मी तूप कढवल्यावर त्याच्यावर तारखेची चिठ्ठी लावते असं आहे मनोरमध्ये लिहिलेलं आहे की हे तूप आधी खायचं, हे नंतर इतपत साक्षेपाने संसार करणारी बाई. मला गंमत वाटते की सुनीताबाईंनी कोणकोणच्या भूमिका केल्या तर वंदे मातरम सिनेमात एक केली, नंतर त्यांनी सुंदर मी होणारमध्ये काही काळ दीदी राजेची भूमिका केली जी अप्रतिम होती.
आणि तशी दीदी राजे कोणालाही करता आली नाही असं मला जाणकारांनी सांगितलं आहे, पण मी ती पाहिली नाही, त्याच्यामुळे मी मत देऊ शकत नाही. नंतर राजे मास्टरमध्ये भांबरी या मोलकर्णीचं त्यांनी काम केलं, त्याच्यात त्यांचा गोरा रंग काळा करायला सर्वात जास्त वेळ लागायचा असंही वर्णन आहे. आणि राजमाता जिजाबाई हा एकपात्री कार्यक्रम त्यांनी आग्रहपूर्वक बाबासाहेब पुरंदरेंकडून लिहून घेतला, ज्याच्यात त्यांनी मुख्य भूमिका केली. पण ह्या सगळ्याचा त्या त्या काळापुरता थोडा थोडा परिणाम झाला. सुनीताबाई एक अभिनेत्री म्हणून समाजावर ठसल्या नाही. त्यांचे अभिनय गुण अतिशय वाखाणणारी दुर्मिळ माणसं होती, पण अभिनेत्री म्हणून त्यांचं मोठं नाव झालं नाही. सर्वात चांगली भूमिका त्यांनी वठवली ती लेखक पत्नीची असं मला वाटतं, कारण ती बहुधा त्यांना अंगभूत असावी, किंवा मी मगाशी म्हटलं तसा तो त्या पिढीचा इथॉस असावा की एखाद्या माणसाशी विवाह केल्यावर त्याचं सगळं जीवन हाकणं ही आपलीच जबाबदारी आहे, अशासारख्या विचारातून त्या ते करत गेल्या असल्या पाहिजेत असं मला वाटतं. सुनीताबाईंचं जे सगळं लेखन आहे, म्हणजे मण्यांची माळ आहे, सोयरेचा कळा आहे, समांतर जीवन, मनातलं अवकाश वगैरे जी पुस्तकं आहेत ही सगळीच मी वाचलेली आहेत. आपल्यापैकी अनेकांनी वाचलीच असतील. पण सुनीताबाईंचं सगळ्यात गाजलेलं आणि मनावर सर्वात प्रभाव पाडणारं पुस्तक हे आहे मनोहर तरी हेच आहे, जे 12 जून 1990ला म्हणजे लग्नाच्या 44व्या वाढदिवसाला त्यांनी ते प्रसिद्ध केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळच माजली काही काळ. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, सगळ्यांचे इतका प्रेमाचा लेखक, प्रयोगकर्ता, सादरकर्ता, अभिनेता, हा पती म्हणून कदाचित तितकासा सुखद नाही आहे, त्याच्या बाजूने काही ना काही तक्रार करायला जागा आहे असं सुचवणारं ते पुस्तक होतं. त्याचं नाव आहे मनोहर तरी. हे पुन्हा एका कवितेतलाच भाग, सरस्वती कंठाभरण यांची ती कविता आहे जी ह्या लोकांना कवीच्या नावासकट पाठ येत होती. म्हणजे तिथेच खरा दंडवत घालायला पाहिजे की किती दुर्मिळ ती कविता असणार, पण त्यांना पाठ येत होती. आणि त्याच्यात आहे मनोहर तरी गमते उदास ही ओळ वारंवार आलेली आहे. म्हणजे खूप चांगला संसार आहे, पण काय करणार, जर गृहिणी नसेल तर ते घर उदास वाटतं. खूप चांगलं फूल आहे, पण काय करणार, त्याला जर सुगंध नसेल तर गमते, अशी ती सगळी ओळ आहे. त्यातल्या ह्या ओळींनी सुनीताबाईंनी स्वतःच्या आठवणी लिहून काढल्या. आहे मनोहर तरी हे एकदाच बसून सलग लिहिलेलं पुस्तक नाही. जवळजवळ 15-20 वर्ष त्या थोडे थोडे तुकडे त्यातले लिहित गेलेले आहेत. आणि मग जेव्हा त्यांनी ते श्रीपू भागवतांना दाखवले तेव्हा श्रीपू भागवतांचा त्यांचा स्नेह असल्याने भागवतांनी त्यांना असं सुचवलं की तुम्ही असं करा, काही महिने हे नुसतं ठेवा, याचं काहीच करू नका, काही महिने हे असंच ठेवा, याच्यावर विचार करा आणि मग ह्याची पुस्तक म्हणून कशी बांधणी करायची किंवा कशी रचना करायची याचा आपण विचार करू आणि ठरवू, असं म्हणून ते पुस्तक त्यावेळी प्रसिद्ध झालेलं आहे. ते पुस्तक जेव्हा प्रसिद्ध झालं तेव्हा पुलप्रेमींना अतोनात धक्का बसला, कारण आपल्याकडे आपल्या दैवताच्या बद्दल थोडंही कोणी काही बोललेलं आपल्याला चालत नाही. आपण त्यातला माणूस बघायला तयार नसतो किंवा आपल्याला जी अप्रिय गोष्ट आहे ती बघायचीच नसते खरं तर. त्यामुळे ज्यांना ज्यांना वाटलं की पुलंचं पुस्तक आता किती स्तुतीपर असेल आणि ते तसं नाही असं लक्षात आलं, तेव्हा त्यांच्यावर खूप प्रकारची टीका झाली. दुसऱ्या बाजूने त्या वर्षी पुलंच्या पुस्तकापेक्षा आहे मनोहर तरी हे जास्त विकलं गेलं आणि सुनीताबाईंना फार मोठा रॉयल्टीचा चेक त्या एका वर्षात मिळाला. तो मिळाल्यानंतर त्या अतिशय खुशीने कौतुकाने त्यांना म्हणाल्या की भाई, ही बघ माझी रॉयल्टी आली आहे, तुला काय घेऊ ह्याच्यातलं. तेव्हा पुलंनी खांद्या उडून म्हटलं, तुझी रॉयल्टी होय, बरं. असा एक किस्सा सांगितला जातो, हा मी बघितलेला नाही. पण हा जर खरा असेल तर ह्याच्यातनं जे सूचन होतं आहे ते मला खूप महत्त्वाचं वाटतं की तुझी रॉयल्टी होय, बरं. म्हणजे लोकांनी का वाचलं हे पुस्तक किंवा लोकांना कशाचा मोह होता, तुला समजून घेण्याचा होता का मलाच अधिक समजून घेण्याचा होता, असे अनेक प्रश्न त्यातनं येतात.
मराठी साहित्याच्या दृष्टीने मला नेहमी असं वाटतं की आत्मपर लेखन महिलांचं हे त्यापूर्वीचं आणि त्यानंतरचं हे वेगळं झालं. सुनीताबाईंनी जी एक दिटाई दिली, दाखवली आणि दिली, त्यानंतर पुष्कळ लेखक पत्नींची, कलावंतांच्या पत्नींची अशा प्रकारची आत्मपर लेखनं प्रसिद्ध झालेली आहेत. आपल्यालाही ती आठवतील. जिथे पहिल्यांदा बायकांची भीड चेपली म्हणा किंवा धीर गोळा झाला म्हणा, की आपण ह्या व्यक्तीचं खरं काय जे आहे, किंवा खूप चांगला मनुष्यसुद्धा दाम्पत्य जीवनात कदाचित तितकासा चांगला नसतो हे आपण म्हणूया, ह्याचं एक धैर्य त्या बायकांना आलं आणि आहे मनोहर तरीचं अपूर्व स्वागत आजपर्यंत महाराष्ट्राने केलेलं आहे. ह्या सर्वात एक महत्त्वाची गोष्ट आणि जे त्यांचं श्रेय आहे की त्यांनी कधीही मी लेखिका आहे असं म्हटलं नाही, त्यांनी कधीही मी अभिनेत्री आहे असं म्हटलं नाही. पुण्याला जेव्हा साहित्य संमेलन झालं होतं आणि लेखिकांचा सत्कार करायचा असा एक उपक्रम होता, तेव्हा सुनीताबाईंचा सत्कार करावा ह्यासाठी आयोजकांनी जंजन पछाडलं, पण त्या शेवटपर्यंत तयार झाल्या नाहीत आणि त्या सतत म्हणत राहिल्या की मी लेखिका नाही आहे, माझा सत्कार करू नका. जर त्यांनी मी लेखिका आहे असं म्हटलं असतं तर मग आपल्याला अधिक चिकित्सा करणं भाग होतं, तशी नाही आहे. कारण त्यांनी असंच म्हटलं आहे की मनाची स्वैर भटकंती अशा प्रकारचं हे माझं लेखन आहे आणि मला काय काय टोचलं हे लिहावंसं वाटलं ते मी लिहून काढलेलं आहे, ज्याचं पुलंनी सुद्धा विलक्षण कौतुक आणि स्वागत केलेलं आहे. म्हणजे पुलंच्यावरची डॉक्युमेंटरी, त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की फार बरं झालं की सुनीताने माझ्या देवत्वाचं कवच काढलं. नाही तर एखाद्याला देव केला की त्याला आयुष्यभर तसं वागायची आणि माणूस न राहण्याची सक्ती होती. माझ्यावरची ती काढली, हे फार बरं झालं, असे उद्गार त्यांच्यावरच्या डॉक्युमेंटरीत पुलंनी काढलेले आहेत. मी जेव्हा ह्या सगळ्याकडे बघते तेव्हा मला 2-3 मुद्दे सुनीताबाईंच्या गृहिणीपणाचे पण महत्त्वाचे वाटतात, ते मी जरूर सांगेन. एक तर त्यांच्या काळातली, त्यांच्या पिढीतली बाई आणि जी स्वतः कमवत नाही दीर्घकाळ किंवा तिचा तो उद्देशच नाही, अशा व्यक्तींनी अशा प्रकारच्या कलावंताला साथ देणं. मुळामध्ये कलावंताच्या जीवनाची अस्थिरता हा तर प्रश्न आहेच आणि त्या काळात तो अधिकच तीव्र होता. पण एक प्रसंग त्यांच्या चरित्रातला जो मला अतिशय मोलाचा वाटतो की 1956 साली पुलं तुझं आहे तुझंपाशी नाटक लिहित होते आणि ते 2 अंक त्यांनी सटासट लिहून काढले जसे त्यांना वाटले तसे, आणि 3रा अंक त्यांचा अर्ध्यात रखडला. तो पुराच होईना, ते पडूनच राहिलं आणि दरवेळा ते त्याला भिडायला जायचे आणि नाही हे काय मनासारखं होत नाही असं ते म्हणायचे. आजच्या काळात ह्याला क्रिएटिव्ह ब्लॉक वगैरे असे शब्द असतील, त्यांना ते माहीत होते का नाही हेही मला माहीत नाही, पण त्यांच्या हातून ते अपुरंच राहिलं. जेव्हा सुनीताबाईंचा 56 सालचा वाढदिवस आला तेव्हा सुनीताबाईंना पुलं म्हणाले आदल्या दिवशी, उद्या तुझा वाढदिवस आहे, तुला काय देऊ सांग. तेव्हा सुनीताबाई म्हटल्या, मी मागते ते खरंच देणार आहेस का तू? हो देईन की, आता शब्द दिलाय देईन. मग असं कर, उद्याला तो 3रा अंक मला पूर्ण करून दे, असं सुनीताबाईंनी सांगितलं आणि तो त्यांनी दुसऱ्या दिवशी 4 वाजता पूर्ण करून दिला. ही घटना मला प्रफुल्ला ढाणूकर यांनी सांगितलेली आहे त्यावेळी. मला ह्याच्यात पुलंनी लिहिला, पुलंनी शब्द पाळला, ह्यापेक्षा गृहिणी गटातल्या त्या बाईंनी काय मागितलं तर तुझं अपुरं काम पूर्ण कर हे मागितलं. तेव्हा सुनीताबाईंचं वय 30-31 आहे. या वयामध्ये कुणाही बाईला सहजपणे काही कपडे दागिने, काही चैनीची गोष्ट हवीशी वाटू शकते. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आज खूप लोकांना असं वाटतं बरं का की पुलं म्हणजे एक मिडास्त छोटा आणि ते यशस्वी होते, असे नव्हते. ते दीर्घकाळ फारसे यशस्वी नव्हते. म्हणजे 19 सालचा जन्म आणि पुलंना खरं घवघवीत यश कधी मिळालं? 1957 साली. तुझे आहे तुझ्यापाशी ह्या एका नाटकाने
पुलांच्या आयुष्यातली आधीची सगळी रखडण्याची, अपयशाची सगळी पानं फटक्यात उलटवली आणि मग तिथून पुढचे 20-एक वर्ष पुलांना अमाप यश, पैसा, प्रसिद्धी हे सगळं मिळालं. तर तुझ्यापाशी ह्या नाटकापर्यंत सुनीताबाईंनी फारसं समृद्ध जीवन पाहिलेलं नव्हतं. त्या दिल्लीला होत्या, तिथे दिल्लीमध्ये पांडेजींचं खूप चांगलं स्थान होतं, कारण की तेव्हा दिल्लीत मराठी ऑफिसर्सच फार कमी होते. ज्यांचं घर हे महाराष्ट्र कल्चरल सेंटर वेगळ्या अर्थाने झाल्यासारखं होतं. पुण्या मुंबईहून जाणारे सगळे तिथे राहत भेटत वगैरे. पण अशा बाईने अशा वेळी आपल्यासाठी काही न मागता तू नाटक पुरं कर असं म्हणणं आणि त्यांनी करणं हे मला फार वाटतं. आणखी एक गोष्ट, पुलं जेव्हा दूरदर्शनवर नोकरीला होते, काही दिवसांनी त्यांचं तिथे मन रमेन असं झालं. विशेषतः छोट्या छोट्या मंत्र्या संत्र्यांचंही ऐकावं लागतंय, आपल्याला हवं ते करता येत नाही आहे, ह्याची एक नाराजी कुरकुर जेव्हा राहायला लागली, तेव्हा एका टप्प्यावर TV केंद्रातून घरी आल्यावर पुलं अस्वस्थ फेऱ्या मारत होते आणि सुनीताबाईंनी विचारलं काय झालं. त्यांनी एका मंत्र्याचं नावही सांगितलं, पण ते मी आता सांगत नाही. आणि इथे काम करायला मला नको वाटतंय. तत्क्षणी ह्या बाईंनी म्हटलं मग सोड की ती नोकरी. तर हेही मला फार कुतूहलजनक वाटतं की नोकरी म्हणजे जे स्थैर्य अपेक्षित आहे, जे फार वर्षांनी मिळालं आहे, कधी न ते मिळालं आहे, ते सोडून दे. पण तू तुझी घुसमट होऊ देऊ नकोस, तुझ्यातला कलाकार तू मरू देऊ नकोस, ही जाणीव असणं हे मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. आणि त्यासाठी मी त्यांच्या गृहिणीपणाला सलामच करायला तयार आहे. कारण आजही मला शंका आहे की किती बायका ह्या प्रकारची किंमत मोजायला तयार होईल की पुन्हा आता दिल्ली सोडून जाऊ, पुन्हा कुठेतरी काहीतरी काम करू, काहीतरी करू वगैरे अशा प्रकारचं. सुनीताबाईंची सर्वात महत्त्वाची भूमिका मला त्या गृहिणी सचिव सखीमधली सचिव ही वाटते. म्हणजे पुलांचं सचिव म्हणजे किती प्रकारे करावं ह्या बाईने. व्यक्तिगत खाणं पिणं, आहार, वाटीत चणे किंवा दाणे लागतात लिहिताना, सिगरेट लागते म्हणून सिगरेटीचं पाकिट बाळगणे, ऐन मीटिंगमध्ये त्यांचा मूड गेला तर पटकन सिगरेट त्यांना देता यावी, आणि हे सगळं 54, 55, 60 साली बरं का, म्हणजे आजच्या कल्पनेतच नाही आहे ते. अनामिका ही संस्था जेव्हा पुलंनी काढली, तिचा सगळा व्यवहार सुनीताबाईंनी एक हाती सांभाळला. मधू गानूंची मदत घेत असत आणि गानू काका आमच्या ओळखीचे होते. पण 1 रुपयाचा कुठे फरक झाला तर त्या पुन्हा पहिल्यापासून ते सगळं तपासायला लाव. अशा चोख ह्यानी तो करायचा. पु ल देशपांडे प्रतिष्ठानचं काम, आत्ताच त्यांनी किती देणग्या दिल्या त्या रकमांविषयी वगैरे बोलणी झालेली आहेत. त्या 1 कोटीच्या थोड्याशा वर होत्या असं 99 सालपर्यंत तरी मला कळलेलं आहे. आणि पुढे मग तो लोकमान्य सेवा संघामध्ये त्यांनी विलीन केलेला आहे, त्यामुळे नंतरचं मला काही माहिती नाही. पण पु ल देशपांडे प्रतिष्ठान हे माझ्या दृष्टीने महाराष्ट्रातलं एक अतिशय आयडियल NGO होतं, जिथे चपराशापासून मालकापर्यंत सगळी कामं हीच बाई करायची बहुतेक वेळा. बाकी अर्थात ठाकूर बंधू त्याच्यात होते, पण मुख्यत्वे सुनीताबाई करत असत. आणि त्यातला साक्षी म्हणजे पुलंनी लिहून ठेवलेलं आहे की देणग्या मी पण दिल्या असत्या, पण सुनीता नसती तर प्रत्येक देणगी योग्य ठिकाणी गेलीच असती की नाही याची मला खात्री नाही. माझ्यामुळे अस्थानी पण कदाचित गेल्या असत्या, पण सुनीता होती म्हणून पैसा आणि पैसा कारणी लागला असं त्यांनी म्हटलं आहे. त्यातली एक छोटीशी गंमत फक्त सांगते. साक्षी काय दर्जाचा असावा. पुण्याला आशय फिल्म क्लब आहे आपल्याला माहिती आहे, तर ज्यांना प्रोजेक्टर द्यायचा असं ह्या जोडप्यांनी ठरवलं होतं, तुलाही पुढे ती रक्कम त्या वर्षीच्या 31 डिसेंबरपर्यंत देणार होत्या. काही कारणाने CAने असं म्हटलं की 31 डिसेंबरपर्यंत न देता मार्च अखेर तुम्ही ही रक्कम दिली तर तुम्हाला बरं पडेल. त्या हो म्हणाल्या. मार्चच्या 25 तारखेला आशयच्या लोकांना सुनीताबाईंनी घरी बोलवलं, त्यांना 2 चेक दिले, एक मूळ रकमेचा आणि दुसरा त्या रकमेवर 31 डिसेंबरपासून 31 मार्चपर्यंत होणाऱ्या व्याजाचा. का की मी तुम्हाला ते पैसे तेव्हाच कबूल केले होते, मग आता त्याच्यावरचं व्याज घ्यायचा आम्हाला काहीच हक्क नाही. ह्या दर्जाचा साक्षी म्हणजे.
आणि आर्थिक व्यवहारात आयुष्यभर तो पाळणं हेही एक महत्त्वाचं आहे की सुनीताबाईंची साधी राहणी, काटकसर याची चेष्टा होते, पण त्यांचा हा नक्कीच त्याच्यात विचार होता की पुष्कळसा भ्रष्टाचार हा बायकांच्या न संपणाऱ्या मागण्यांमुळे होतो. त्यापेक्षा माझ्या मागण्याच नाही आहेत, मी आहे त्याच्यात सुखात आहे, मला काही कमी नाही आहे असं म्हणणं आणि दुय्यम दर्जाचं काम नवऱ्याला करायला न लावणं, यातला हा विवेक आहे असं मला वाटतं. अतिशय व्यावहारिक खूप गोष्टी आहेत, पण त्या आता आपण वेळेअभावी घ्यायला नको. पण मला राम गभाले एकदा सांगत होते की त्या काळात म्हणजे 52-53 साली पुण्यात साऊंड प्रूफ रेकॉर्डिंग स्टुडिओ नसत, त्यामुळे बरीचशी रेकॉर्डिंग्स ही रात्री 11-12 नंतर आसपास शांतता झाल्यावर मग बंद करावी लागत असत. ती संपून पुलं 2:30, 3, 3:30 असे घरी यायचे. तेव्हा मोबाईल वगैरे काही प्रश्नच नव्हता. जर पुलं 3ला येणार असले तर सुनीताबाई रात्री 2:30ला स्वयंपाकाला लागायच्या आणि सकाळी 3:30-4ला पुलांना गरम ताजं अन्न त्या वाढायच्या. हे त्यांनी पण सांगितलंय, पुलंनी पण सांगितलं. तर ह्या प्रकारचं पतीच्या कलाकार जीवनातलं सहभाग किती बायकांनी कधी केला असेल हा विचार सुद्धा मला अतिशय त्रासदायक असं वाटतो. अशा सगळ्या सुरुवातीला सांगितलं ते टोकाच्या विपरीत व्यक्तिमत्वांना एकत्र कशामुळे इतकं जगता आलं, समृद्ध जगता आलं, तर एक मूल्यांवरचा विश्वास, त्यातलं साधन शुचिता हे सर्वात मोठं मूल्य, हे ते सरळ सरळ गांधी युगाचाच तो प्रभाव आहे. आणि दुसरं कलेवरची अंतिम निष्ठा, म्हणजे कलाकारांनी आपलं 101% दिलं पाहिजे. कलाकारांनी कुठेही दर्जाशी तडजोड करू नये. म्हणजे पुलंचे बहुरूपी खेळ अत्यंत यशस्वी व्यावसायिक टप्प्यावर असताना, म्हणजे पुलंचे भाईचे खेळ हा आमच्यासाठी अकाउंट्स पेई चेक होता, असा शब्द सुनीताबाईंनी वापरलेला आहे. असं असताना सुद्धा जेव्हा एकदा वाटलं की आता भाईंची तब्येत कदाचित इतकी साथ देत नाही आहे आणि पूर्वीचं प्रिसिजन राहत नाही, अचूकपणा, नेमकेपणा राहत नाही, हे खेळ बंद करूया. म्हणजे लोक मागत होते, आग्रह करत होते, अजून करा, AC हॉल हवा तर आम्ही देतो, पण आपण हे बंद करूया. ही कलेची निष्ठा. त्यामुळे कलेची निष्ठा आणि साधनशुचिता या 2 कारणांमुळे त्यांनी अतिशय निरलसपणे गृहिणीपण आणि सचिवपण पार पाडलं असं मला दिसतं. लेखकांसाठी त्यांनी काय केलं हे सांगून मग मी थांबणार आहे. तो सगळा रॉयल्टीचा लढा आहे. आज खूप लोकांना असं वाटतं की 30 रुपये रॉयल्टी मिळायला सुनीताबाई वकिलाला 100 रुपये द्यायच्या, असं घडलेलं आहे व्यवहारामध्ये. पण प्रश्न 30 रुपयाचा नव्हता. हा जो निर्माता आहे, हा जो निर्मित आहे, हा सर्व कला क्षेत्राचा आधार आहे. त्याचा शब्द अंतिम आहे, त्याची पायमल्ली करण्याचा कोणालाही अधिकार नाही, असं त्या बाई कंठरवाने सांगत होत्या. आणि पहिल्यांदा त्यांनी सांगितलं. अनेक लेखक असे मला माहिती आहेत किंवा त्यांच्या पश्चात त्यांच्या धर्मपत्नी मला माहिती आहेत की ज्या म्हणाल्या आहेत की सुनीताबाईंमुळे आम्हाला अमुक काही पैसे मिळवता तरी आले, नाहीतर ते बुडलेच असते आमचे. तर हा जो सगळा रॉयल्टीचा लढा सुनीताबाईंनी आयुष्यभर दिला, शेवटपर्यंत दिला. कुठेही कोणीही पुलंचं काही वापरल्याचं कळलं की त्याला नोटिसा पाठवणे, त्याचे पैसे वसूल करून घेणे, रॉयल्टीबद्दल जागरूकता बाळगणे आणि शेवटचं आणि खूप महत्त्वाचं, या सगळ्यासाठी वाईटपणा घेण्याची कायमची तयारी. कारण हे फारच दुर्मिळ असतं. शक्यतो तोंडेतला गोडवा घेऊन बाजूला सरकणं बहुतेकांना आवडतं. ह्या एक बाई अशा निघाल्या की नवऱ्यांनी कितीही गोडवा घ्यायचा प्रयत्न केला तरी तो त्याचा स्वभाव धर्म आहे असं म्हणून सोडून आपण मात्र तत्वाबद्दल अतिशय ठाम राहणं, हे त्यांनी आयुष्यभर केलं. हे सगळं केल्यामुळे आजही मला कुतूहल वाटतं की कितीतरी लेखकांची जन्मशताब्दी होती, पण लेखक पत्नीची जन्मशताब्दी होण्याचा योग हा किती दुर्मिळ आहे. आणि ती शासनाला करावीशी वाटते, राज्य मराठी विकास संस्थेला करावीशी वाटते. नुसत्या लेखिका सुनीता देशपांडेंचं कदाचित हे केलं नसतं.
तिने पु ल देशपांडे नावाचा एक बहुढंगी कलाकार महाराष्ट्राला मुक्तपणे मिळवू दिला आणि त्यासाठी लागेल ते कष्ट आयुष्यभर उपसायची आणि वाईटपणा घेण्याची सदैव तयारी ठेवली. हे सर्वात महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे सुनीताबाईंच्या बाबतीत त्यांच्याशी वैचारिक मतभेद खूपच लोकांचे होते. उदाहरणार्थ जयवंत दळवींनी त्यांना जे पत्र लिहिलंय आहे मनोरथीनंतर, त्याच्यात त्यांनी स्पष्ट असं लिहिलंय, तुम्ही बुवा फारच निष्ठाखोर आहात. असा शब्द जयवंत दळवींनी वापरलाय. तो दळवींनाच सुचू शकतो फक्त. निष्ठाखोरी असं त्यांनी त्यांना म्हटलंय, म्हणजे निष्ठेचा अतिगवा करणं किंवा लावून धरणं. आणि त्यांनी त्याच पत्रात असं म्हटलंय की आहे मनोहराने खरे तर तुमच्या स्वामींचीच थोरवी मनावर ठसली. त्यांना स्वामी म्हटलंय, त्यांची थोरवी तुमच्यामुळे ठसली असंही म्हटलेलं आहे. तर अशा सगळ्या दृष्टीने सुनीताबाईंची योगदान किंवा कॉन्ट्रीब्युशन अत्यंत मोठं आहे. आपल्या सगळ्यांना पु ल जेही मिळाले आहेत ते सुनीताबाईंमुळे मिळालेले आहेत. त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांच्याबद्दल नेहमी ऋणीच राहायला पाहिजे. काही गोष्टी ज्या ज्या कोणाला पटल्या नसतील, उदाहरणार्थ मलाही कधीतरी असं वाटलेलं आहे की असं सारखं स्वतःच्या अटीवर आयुष्य काढणं बरोबर कितपत आहे. कारण मग माणसाचं आयुष्य हे सामायिक अटीवरच जातं ना बहुतेक वेळा. मग ते दाम्पत्य जीवनात असेल, सांस्कृतिक जीवनात असेल, शासन आणि व्यक्ती असेल, काहीतरी जगण्याची सामायिक अट शोधतो तेव्हाच तर आपण पुढे जाऊ शकतो. असं असताना आयुष्यभर मी आणि माझ्या अटी ह्यांचा एवढा आग्रह धरणं योग्य आहे का? कदाचित नसेल. त्याच्यामुळे सुनीताबाईंसारखंच प्रत्येक बाईंनी जगावं असं मी म्हणणार नाही. पण या अटीवर जगायचं असेल तर जे स्वीकारण्याची तीव्र तयारी त्यांनी दाखवली ती मात्र सर्वांनी दाखवली पाहिजे असं मला वाटतं. या सगळ्या निवेदनाचा शेवट मी सुनीताबाईंच्या एका तुकड्यानेच करणार आहे. तो म्हणेंची माळ या पुस्तकामधला आहे. मी आत्ता जे सगळं सांगितलं ते मला उमजलेल्या सुनीताबाई असं आहे. ह्याचाही किस्सा असा आहे की कुमार गंधर्व जेव्हा त्यांचा तो मला उमजलेले बालगंधर्व कार्यक्रमाची तयारी करत होते तेव्हा कुमारजींनी पहिल्यांदा मला समजलेले बालगंधर्व असं शीर्षक योजलं होतं. आणि पुलंच्या घरी ते राहिले होते आठवडाभर आणि त्यांच्या सतत चर्चा होत असत, हे गाणं घ्यावं का हे वगैरे अशा होत असत. सुनीताबाई ते ऐकत असत, त्या बोलत नसत आधी. पण एका टप्प्यावर त्या पटकन म्हणाल्या, कुमार तू जे म्हणतोयस ना मला समजलेले बालगंधर्व, त्यापेक्षा तू मला उमजलेले कार्य म्हणत नाहीस. कारण समज ही पुष्कळदा सार्वजनिक असते आणि उमज ही व्यक्तिगत असू शकते. आता हा जो भाषिक साक्ष देणं, शब्दाच्या छटेतला फरक हा फक्त सुनीताबाईंनाच त्या क्षणी सुचला असावा म्हणून त्यांचा तेवढा शब्द मी उसना घेते. कारण तसेही आम्ही उसनवारीच करणारे लोक आहोत. तर तो शब्द उसना घेऊन मी असं म्हणेन की मला उमजलेल्या सुनीताबाई या साधारण अशा प्रकारच्या होत्या. त्यांच्या एका तुकड्याने मी हा संपवते आहे. त्यांनी जे पुलंना पत्र लिहिलं जाहीर त्याच्यातला तुकडा आहे. तू गेलास आणि लोक हेलावून मला म्हणाले, वहिनी भाई गेले तरी तुम्ही एकट्या आहात, पोरक्या झालात असं नका मानू. काही लागलं तरी संकोच न करता सांगा, कुठल्याही क्षणी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा. तो त्यांनी आपापल्या परीने व्यक्त केला. पण त्यांना कसं कळावं की मी या क्षणीही एकटी नाही आणि पुढेही कधी एकटी असणार नाही, किंवा मी आयुष्यभर एकटीच होते आणि एकटेपणाच माझ्यासारखीचा प्राण असतो. अस्तित्वाला जाग येते त्या क्षणीच श्वास सुरू होतो. आईच्या गर्भात फार तर तिच्या श्वासावर जगता येईल, पण पुढे प्रत्येक श्वास आपल्यालाच घ्यावा लागतो. तेवढाच आपला अधिकार. तो टिकवण्यासाठी किती धडपडायचं ते मात्र आपल्या हाती असतं. मुळात कसली धडपड तुझ्या स्वभावातच नव्हती. देवळातल्या देवासारखा तू पुढ्यात येईल त्याचा स्वीकार करत गेलास, मग ते पंचामृत असो नाही तर तुळशीपत्र. त्याबद्दल तक्रारीचा चुकून एखादा शब्दसुद्धा तुझ्या तोंडून पडला नाही. याचा अर्थ तुला निवड करता येत नव्हती.
किंवा सुखदुःखे समेकृत्व असा तुझा स्वभाव विशेष होता असं नाही, पण तुला त्याचा संकोचच होता. असा तू देव माणूसही आणि माझ्या वाट्याला आलेला आळशी नवराही. हाती येईल ते स्वीकारायचं आणि त्याच्याशी खेळत बसायचं. पुढे तू अभिमानाने ते नावही नाही का स्वीकारलंस, पण तू जन्मजातच खेळया होतास. अशा माणसासाठी इतर कुणाला काही करावंच लागत नाही. तुझ्यासाठी मी काय केलं? तुझ्या तहान भुकेचं वेळापत्रक सांभाळलं, माझ्या परीने नवी जुनी खेळणी पुरवली, अंगण सारवून स्वच्छ ठेवलं, त्यात फार तर क्वचित एखादं स्वस्तिक रेखलं. चित्रांची रांगोळी काढायला मला येतच कुठे होती. कलावंत तू होतास. शब्दकळेची गर्भश्रीमंती तुला लागली होती. येताना कंठात आणि बोटात सूर घेऊनच तू जन्माला आलास. अंतर्बाह्य आनंद तू सोबतीला आणलास. तू गेलास तरी तुझा तो दीर्घायुषी सोबती अजून बराच काळ मागे राहणार आहे. तू गेलास, उद्या मीही नाहीशी होईन, पण आपल्या मायबोलीचा एक कंठमणी झालेला तुझा शब्द मराठी भाषा जिवंत असेपर्यंत स्वतःच्या तेजाने चमकतच राहील ना रे. असं मण्यांची माळ पृष्ठ 4-5 आहे. मला असं वाटतं की पुलंचे शब्द राहतील, तसंच पुलं म्हटल्यावर सुनीताबाईंचं स्मरणही मराठी माणसाला दीर्घकाळ पिढ्यानपिढ्या राहील आणि तीच त्यांना श्रद्धांजली असेल. नमस्कार.